राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानंतरही सोलापूर शहरातील बहुतेक शाळा महाविद्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. शहर पोलिसांकडील दामिनी पथकांच्या अपुऱ्या संख्येमुळे तिची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. गतवर्षी 12 महिन्यात 584 जणांवर कारवाई झाली होती. यंदा 6.5 महिन्यातच तब्बल 2479 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यात 81 शाळा महाविद्यालयांनी मुलींना रोड रोमिओचा त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. मुलींसमोर स्टंट करण्याच्या नादात तरुणाच्या कारने बस स्टॉपवर थांबलेल्या 4 मुलींना चिरडल्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील ताज्या घटनेने तिच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. सोलापूर शहरातील विभाग 1च्या अंतर्गत जेल रोड, जोडबाईपेठ, MIDC व फौजदार चावडी अशी 4 पोलीस ठाणी आहेत. तर विभाग 2 अंतर्गत सदर बाजार, विजापूर नाका आणि सलगर बस्ती पोलीस ठाण्याचा परिसर येतो. दोन्ही विभागासाठी प्रत्येकी 1 दामिनी पथक आहे. प्रत्येक पथकात केवळ 6 महिला अंमलदार आहेत. सोलापूर शहराच्या हद्दीत 80 पेक्षा जास्त महाविद्यालय आणि सुमारे 120 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. शहरातील बागा, बस थांबे, खेळाची मैदाने, शाळा महाविद्यालय व निर्मनुष्य रस्ते अशा ठिकाणी दामिनी पथकाच्या भेटी असतात. पण अपुऱ्या संख्येमुळे त्यांना दररोज त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात लक्ष देता येत नाही. त्यामुळे शाळा महाविद्यालयांच्या परिसरातील कॅन्टीनवर थांबणारे टवाळखोर मुलींना त्रास देतात असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर दामिनी पथकाने अशा ठिकाणांवर भेटी वाढविल्याने कारवाई झालेल्यांची संख्याही वाढली आहे. शहरातील शाळा महाविद्यालयांचा परिसर, मुलींचा ये-जा करण्याचा रस्ता, बस थांबे, बगीचे, खेळाची मैदाने अशा ठिकाणी दामिनी पथकाच्या दररोज भेटी असतात. शाळा महाविद्यालय भरताना आणि सुटताना देखील त्यांची गस्त असते. त्यावेळी विनाकारण थांबलेल्या टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, अशी माहिती सोलापूर शहरचे महिला सुरक्षा कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय शिंगाडे यांनी दिली. कोणी छेड काढत असेल किंवा दररोज शाळेत येताना त्रास देत असेल त्यावेळी डायल 112 वर संपर्क करावा. अवघ्या 5 ते 8 मिनिटात पोलीस त्या ठिकाणी येऊन संबंधितांवर कारवाई करतील.